दिनेश, माझे खूप दिवसांपासून निरीक्षण आहे की तू रोज रात्री घरी नशेत येतोस. ना घरात सगळ्यांसोबत जेवायला बसतो ना माझ्याशी बोलतोस. आजकाल तू माझ्याकडे लक्षही देत नाहीस. सविता तक्रारदार आवाजात नवऱ्याला म्हणाली. दिनेश चिडून म्हणाला, तू खूप विचार करतेस. सविता जरा रागातच म्हणाली, मी नेहमी मागच्या दिवसांच्या आठवणीमध्ये हरवलेली असते. ऑफिसमधून घरी येताच तू मला कसे मिठीत घेतलेस तेव्हा मी तुला म्हणाले की आईसुद्धा घरात राहते आणि तिने जरी पाहिले तरी याची तुला पर्वा नव्हती. त्यावेळी तिने आम्हाला पाहिले असते तर मला लाज वाटली असती, पण आता हे सर्व स्वप्नांसारखे राहिले आहे. काय झालं दिनेश, तुला कुणीतरी आवडलं आहे का? दिनेशने प्रकरण नियंत्रित केले आणि म्हणाला, मला महिलांची ही सवय वाईट वाटते. जर तुमचा नवरा रात्री मद्यपान करून उशिरा घरी आला तर असे दिसते की त्याचे नक्कीच काहीतरी अफेअर आहे. त्या टिपिकल भारतीय रानटी बायकांसारखा विचार करणं सोडून दे, असं म्हणत दिनेश रागाने बाथरूममध्ये गेला आणि आंघोळ करून परत आला. बाथरूममधून येताच त्याने नाईट गाऊन घातला आणि सविताकडे तोंड करून झोपला. शेजारी बेडवर पडलेल्या सविताने पाहिले. त्या दिनेशच्या पाठीवर आणि सर्वत्र नखांनी केलेल्या जखमांच्या खुणा त्याच्या बेवफाईबद्दल ओरडत होत्या. जेव्हा तिला सहन करता आलं नाही तेव्हा ती बाथरूममध्ये गेली आणि त्याचे काढलेले कपडे तपासू लागली आणि तिच्या संशयाचे पूर्ण विश्वासात रूपांतर झाले. तिने पाहिले की दिनेशच्या कपड्यांवर सर्वत्र लिपस्टिकचे डाग होते आणि लांब केसही चिकटलेले होते. हे अनेक गुण त्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे होते. तिचं मन रागाने जळत होतं, पण घाईघाईने निर्णय घ्यायचा नव्हता. रात्री सविताच्या सासूबाई प्रभाजी यांनीही दिनेश आणि सविता यांच्यातील वाद ऐकला आणि त्यांना त्यांच्या सुनेचा खूप राग आला. त्या क्षणी आपल्या सुनेला फटकारून तिचं मन हरवून बसावं असं त्यांना वाटलं, पण तिला आपल्या मुलासमोर सीन तयार करायचा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दिनेश ऑफिसला गेला तेव्हा प्रभाजी धावत सविताकडे आल्या आणि ओरडल्या, सुनबाई, काल रात्री माझ्या मुलाशी काय वाद घालत होतीस? माझ्या मुलाला काय म्हणत होतीस की त्याचे घराबाहेर कोणाशी तरी अफेअर आहे? उणीव फक्त तुझ्यात आहे. सत्य हे आहे की तुझ्या मूल्यांचा अभाव आहे. सावध राहा. माझ्या मुलावर असा घृणास्पद आरोप कोणी केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. कधी कधी मला तुझ्यावर संशय येतो सुनबाई, पण मी तुला कधीच सांगितले नाही. सासूकडून आपल्यावर केलेले खोटे आरोप सविताला सहन होत नव्हते. सविताने मृदू आवाजात सासूला विचारले, काय बोलताय? सासू प्रभाजी मोठ्या आवाजात बोलल्या, हो सुनबाई, तू चारित्र्यहीन सून आहेस. कारण मी माझ्या शेजारच्या राहुलला तुझ्याशी हसताना आणि बोलताना अनेकदा पाहिलं आहे. मी जेव्हा जेव्हा माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते किंवा मंदिरातून परतते तेव्हा मला अनेकदा तुझ्यासोबत राहुल सापडतो. ते सत्य नाही का? या आरोपांनी सविताला धक्काच बसला, पण तिच्या स्वरावर जमेल तितकं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न ती करत म्हणाली, हो आई, हे खरं आहे, पण तुम्ही काय विचार करत आहात ते तसं नाही. मी तुम्हाला सर्व काही समजावून सांगू शकते. प्रभाजी ओठ खाकवून म्हणाल्या, जाऊ दे सुनबाई, मला सगळं माहीत आहे. आज जेव्हा तू माझ्या मुलावर हा घृणास्पद आरोप केलास तेव्हा मला ते सहन झाले नाही. माझ्या मुलाला काही बोलण्यापूर्वी तुझी लक्षणे सुधार. सायंकाळी दिनेश घरी परतल्यावर दिनेशच्या आईने त्याला सर्व प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार त्याच्या पत्नीला समजल्यानंतर दिनेशला ते सहन झाले नाही आणि रागाच्या भरात त्याने सविताला ओढत बेडरूममध्ये नेले, बेल्ट काढला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. सविताच्या वेदनादायक किंकाळ्यांनी खोली हादरते आणि वेदनाने ती भान हरपते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश काहीही न खाता पिता ऑफिसला जातो. इथे सविताही उशिरा उठते. मारहाणीमुळे तिच्या शरीराचे अवयव तुटत होते. ती तिचे विखुरलेले शरीर आणि मन एकत्र करते आणि अनिच्छेने नाश्ता तयार करते. खाऊन पिऊन झाल्यावर ती स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेते आणि राहुलला फोन करून तिच्या घरी येण्यास मनाई करते आणि इतर गोष्टींबद्दल बोलत असताना ती त्याला काहीतरी समजावून सांगते. तेवढ्यात घराच्या दुसऱ्या भागात फोन वाजतो. कोणाशी तरी बोलल्यावर प्रभाजी फोन उचलतात आणि हँग करतात. फोनवरचे संभाषण संपताच प्रभाजी सविताला ओरडून म्हणाल्या, माझ्या एका मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलीचा मेहंदी समारंभ आहे. माझे खाणे आणि पिणे देखील तिथे आहे. मी तिकडे जात आहे. असो, तू रचलेल्या नाटकाचा मी आनंद घेत नाही. आता मी संध्याकाळपर्यंतच परत येईन आणि तसे मी दिनेशला पण फोन केला आहे. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आणि फक्त तोच तुला चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. असे म्हणत ती तयार होण्यास निघून गेली. सविताचे मन कटुतेने भरले होते. इकडे ऑफिसमध्ये दिनेशला त्याच्या आईचा फोन आला की तो लगेच कुणाला तरी फोन करून सांगतो की आज संध्याकाळपर्यंत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा. मग तो लगेच त्याच्या घरी निघून जातो.
आणि घरी पोचल्यावर त्याने काल रात्री बायकोशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल माफी मागितली आणि म्हणाला, मला माफ कर, सर्व ओल्या तक्रारी विसरून तयार राहा, आपण कुठेतरी बाहेर जाऊ. असे म्हणत दिनेश बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेला. दिनेशचे हे बदललेले वागणे पाहून सविताला आश्चर्य वाटले. ती विचार करू लागली, दिनेश अचानक कसा काय बदलला? आता दिनेश अजिबात भरवशाचा नसला तरी ती शांतपणे त्याच्याशी सहमत होती. दिनेशने बाहेर जाण्याचा कार्यक्रम केला होता. सविताही तयार झाली आणि दिनेशसोबत फिरायला बाहेर पडली. दिनेशने सविताला खूप जवळ घेतलं. तिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लॉन्च केलं. दिनेशच्या वागण्यामुळे सविताला जणू जुने दिवस परत आल्यासारखे वाटले. पण तिला कळले की अशी फसवी आणि तुच्छ व्यक्ती इतक्या सहजपणे सुधारणा करू शकत नाही. संध्याकाळ होताच दिनेशचा फोन आला. सर, तुमचे काम झाले आहे. दिनेश आनंदाने म्हणाला, खूप छान. उद्या सकाळी तुझे पेमेंट होईल आणि उद्या माझ्या मोबाईलमध्येही सेट कर. असे म्हणत दिनेशने फोन कट केला. दिनेश आणि सविताला घरी परतायला खूप उशीर होतो. त्याची आई आधीच घरी पोचली होती. दिनेश आणि सविताला हातात हात घालून बघून ती चिडली आणि रागाने म्हणाली, किती वेळ मी इथे उपाशी आहे आणि तुम्ही बाहेरून मजा करत येत आहात. आज मोलकरीण पण आली नाही. मग दिनेश म्हणाला, आज मीच मोलकरणीला सुट्टी दिली होती, कारण तू पण संध्याकाळपर्यंत घरी नव्हतीस आणि आमचा पण बाहेर जाण्याचा बेत होता. हे घे, मी तुझ्यासाठी बाहेरून जेवण मागवले आहे. आई प्रभाजी चेहरा करून म्हणाल्या, ठीक आहे बेटा, पण तू या चरित्रहीन बाईसोबत का फिरतोय? दिनेश ओरडला आणि म्हणाला, खूप झाले आई, आतापासून तू सविताला काही बोलणार नाहीस. सविताला मी आधीच खूप त्रास दिला आहे. माझी सविता तशी नाही. असे बोलून दिनेश आईकडे डोळे मिचकावतो आणि तिला गप्प राहण्याचा इशारा करतो. त्यामुळे दिनेशची आई गप्प बसते आणि दिनेश सविताला बेडरूममध्ये घेऊन जातो. यावेळी त्याचे बदललेले वागणे पाहून सवितालाही प्रश्न पडायला भाग पडले की दिनेश खरोखरच बदलला आहे का? ती अजूनही तिच्या खोलीत बसून आत्मपरीक्षण करत होती. तेवढ्यात मागून दिनेश आला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं आणि त्याच्या प्रेमळ स्पर्शाने तिच्या भावनांशी खेळू लागला. सवितालाही स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि भावनेने मात करून तिने दिनेशला माफ केले. सवितासाठी ती रात्र खूप आनंददायी होती. सकाळी उठल्यावर सविता आदल्या रात्री काय केले याचा विचार करत रोमांचित झाली. तिने आपले आयुष्य दिनेशच्या मिठीत घालवले. हाच क्रम आता काही दिवस सुरूच होता. काही दिवस खूप छान होते. सविताला आपला नवरा बदलल्याची पूर्ण खात्री होती. दुसरीकडे सविताला प्रेमाची हमी दिल्यानंतर दिनेशला दिलासा मिळाला आणि त्याने घातलेल्या सापळ्यात सविताची फसवणूक होण्याची तो वाट पाहत होता. काही दिवसांनी दिनेश त्याच्या जुन्या गोष्टीत परतला. तो पुन्हा उशिरा येऊ लागला आणि दारू पिऊ लागला. सविताला पुन्हा उदास वाटू लागले. एक दिवस ऑफिसमध्ये बसला असताना दिनेशला त्याच्या मोबाईलवर काहीतरी दिसले. ते पाहून तो अचानक उभा राहिला आणि ऑफिसमधून सुट्टी घेऊन घराकडे निघाला. घरी जाताना तो पोलिसांनाही बोलावतो. दिनेश घरी पोचतो आणि शेजारी गेलेल्या आईलाही फोन करतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर विजयही तिथे पोचतो आणि म्हणतो, मिस्टर दिनेश, सांगा काय झालं? मला का बोलवलंय? तुमच्या घरात चोरी झाली आहे का? दिनेश म्हणाला, इन्स्पेक्टर विजय, नाही, चोरी झाली नाही. मला खूप दिवसापासून माझ्या बायकोला रंगेहात पकडायचे होते. चला माझ्या खोलीत जाऊया. तिच्या खोलीत राहुल बेडजवळ उभा होता आणि सविता पडली होती. त्यांना पाहताच दिनेश ओरडला आणि म्हणाला, तुम्हीच बघा, हा तो मुलगा आहे आणि ही माझी सो कॉल्ड बायको आहे, जी माझ्या आणि माझ्या आईच्या पाठीमागे राहुल या मुलासोबत मजा करत आहे. त्या लोकांना पाहून राहुल अस्वस्थ झाला आणि स्तब्धपणे म्हणाला, नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काही चुकीचे मेसेज मिळाले आहे. असे काही नाही. दिनेशच्या आई प्रभाजींनी राहुलला अडवून सांगितले, कधीपासून मला या मुलावर संशय येत होता. माझ्या सुनेची छेड काढण्यासाठी तो नेहमी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने यायचा आणि काहीही विचारलं तर तो बहाणा करून निघून जायचा. राहुलला ते सहन झाले नाही आणि तो ओरडू लागला, थांबा, बस करा, खूप झाले, मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगेन. आता मी गप्प बसू शकणार नाही. राहुल म्हणू लागला, मागच्या महिन्यात मी सविता भाभी यांना बाजारात पाहिले होते, जिथे त्यांना चक्कर आली आणि खाली पडली. मग मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, जिथे मला कळले की ती गर्भवती आहे. डॉक्टरांनी सांगितले की वहिनी खूप कमजोर आहे. दरम्यान त्यांना खूप काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यांच्यासाठी आनंदी असणे खूप महत्त्वाचे आहे. घरी येताना वहिनी म्हणाल्या की वेळ आल्यावर ती स्वतःही आनंदाची बातमी सांगेल. तुम्ही लोक नेहमी कुठल्या ना कुठल्या कामासाठी दूर असायचो, त्यामुळे मी शेजारी असल्याने त्यांच्याकडून पैसे घ्यायचो आणि त्यांना बाजारातून काही फळे आणून द्यायचो आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी मी यायचो आणि त्यांना काही विनोद सांगायचो, त्यांना आनंदी ठेवायचो.
तुम्हा लोकांना कळू नये म्हणून मी कुठलेही बहाणे काढून निघून जायचो. मग दिनेशने मोबाईलवर बेडरूमचा सीन दाखवला आणि विचारले, मग हे सर्व काय आहे? सविताला मांडीवर घेऊन बेडरूममध्ये का आणतोयस? मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. या चारित्र्यहीन महिलेचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी मी संपूर्ण घरात कॅमेरे लावले आहेत. हे ऐकून सविताला आश्चर्याने भरून आले. तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याने ती दुखावली गेली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत राहुल म्हणाला, हो, मी तुम्हाला हे पण सांगेन की सविता वहिनीने मला काही काम दिले होते. ते पूर्ण झाले, जे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. मग मी पाहिले की पुन्हा सविता वहिनीला चक्कर येत होती. ती पडणार होती. मग मी तिला पकडले होते आणि तिला उचलून तिच्या बेडरूममध्ये अशा प्रकारे घेऊन आलो होतो की तिला एसीच्या आवाजाने आराम मिळेल. तुमचा विश्वास बसत नसेल तर तुमच्या अंगणाचा नजारा बघा. तुम्ही इतर ठिकाणीही कॅमेरे बसवले आहेत ना? तेव्हा इन्स्पेक्टर विजयने दिनेशला विचारले, मिस्टर दिनेश, तुमच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज मोबाईलशिवाय कुठे बघता येईल? दिनेश विजयला त्याच्या खाजगी खोलीत घेऊन गेला, जिथे अंगणातील सर्वजण एकत्र पाहत होते. राहुलच्या म्हणण्यानुसार सविताला चक्कर आल्याने राहुल नुकताच तिथे पोचला होता आणि प्रत्यक्षात राहुलने सविताला पडण्यापासून वाचवले. त्यात कोणतीही रचना नव्हती. हे सर्व पाहून दिनेशला खूप लाज वाटली आणि दिनेशने इन्स्पेक्टरची माफी मागितली आणि त्याला जाण्यास सांगितले. विजय म्हणाला, मिस्टर दिनेश, तुम्ही तुमच्या पत्नीवर संशय घेतला हे खूप वाईट आहे. तुमची पत्नी पूर्णपणे निर्दोष आहे. तुम्ही तिची काळजी घ्या. मी तुमच्या सन्मानासाठी कोणतीही केस करत नाही. आतापासून काळजी घ्या. शक्यतो आपापसात घरगुती बाबी मिटवा. मी आता निघतो. एवढं बोलून इन्स्पेक्टर विजय निघून जाऊ लागले. मग सविता कडक आवाजात म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, थांबा. प्रकरण इथेच संपत नाही. आता तुम्ही एका बाजूने ऐकले असेल, दुसरी बाजू ऐकून घेणे बाकी आहे. इन्स्पेक्टर विजय वळून म्हणतात, सॉरी सविताजी, तुम्हाला काय म्हणायचे आहे? सविता कणखर आवाजात म्हणाली, मलाही काहीतरी दाखवायचे आहे. माझ्याकडे पेन ड्राईव्ह आहे. त्याच्या खाजगी खोलीत हे पाहिले तर बरे होईल. असे म्हणत इन्स्पेक्टर विजयने दिनेशच्या खाजगी खोलीत बसवलेल्या LCDमध्ये पेन ड्राईव्ह टाकला. दिनेश, त्याची आई आणि इन्स्पेक्टर विजय यांनी सर्व दिशानिर्देश दिल्यानंतर गुजबंप झाले. त्या लोकांनी पाहिले दिनेश ड्युटीनंतर वेगवेगळ्या वेळी त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 2 महिलांसोबत फ्लर्ट कसा करतो. सविता उपासाने हसत म्हणाली, सांगा इन्स्पेक्टर साहेब, आता काही बोलायची गरज आहे का? दिनेश, लाज वाटली पाहिजे तुला, प्रभाजी त्याला शिव्या देत म्हणाल्या. सविता सासूबाईंना म्हणाली, सासूबाई, तुम्ही मला नेहमीच चारित्र्यहीन म्हणायच्या, पण तुमचा मुलगा फसवणूक करणारा ठरला. सासूबाई, कमी माझ्या मूल्यांमध्ये नाही तर तुमच्या संस्कारामध्ये आहे. इन्स्पेक्टर साहेब दिनेशला म्हणाले, चला दिनेशजी, इथे तुम्ही मला तुमच्या बायकोची सत्यता दाखवण्यासाठी बोलावले होते, पण प्रत्यक्षात तुम्हीच दोषी ठरलात. राहुलच्या मदतीने सविताने आपल्या पतीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला होता. ती खोलीत गेली आणि सामान बांधू लागली. आता तिने दिनेशसारख्या फसव्या माणसापासून कायमचे वेगळे व्हायचे ठरवले होते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.